जे नवं ते लातूर शहराला हवं. ज्यावेळेस लातूर शहरामध्ये माननीय श्री विलासराव देशमुख साहेब होते, त्याच वेळेस हे लातूर शहर एक हरित क्रांती होतं आणि हेच लातूर शहर आता एक बंजर झालंय. लातूर शहरामध्ये जे नवं ते हवं आणि खरंच ती गोष्ट बरोबर आहे. लातूर शहरामध्ये आता दिवसेंदिवस सगळं नवंच घडत आहे. लातूर शहरामध्ये खून प्रकरण, अपहरणचे बलात्कार वाढलेले आहेत. लातूर शहर शिक्षणाचं एक माहेरघर, शिक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध होतं, परंतु हेच लातूर आता एक गावगुंड म्हणून ओळखलं जात आहे. याच लातूर शहरामध्ये बाहेर गावाहून शिकण्यासाठी फक्त लातूर शहराच्या आजूबाजूचेच नाही तर बाहेर गावातून बरीच मुलं या लातूर शहरामध्ये शिक्षणासाठी येत असतात. परंतु आता याच लातूर शहरामध्ये मुलं शिक्षणासाठी पाठवायचे का नाही, हा मात्र पालकांच्या डोक्यावर एक जीव मुठीत घेऊन लटकती तलवारच टांगलेली आहे. काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. याच लातूर शहरामध्ये नवोदयमध्ये शिकणारा अक्षय नावाचा मुलगा 9वीच्या वर्गामध्ये शिकत होता. त्या अक्षय नावाच्या मुलानं सुद्धा या नवोदय शाळेमध्ये, लातूर शहरामध्ये जी नवोदय शाळा आहे त्याच्या टॉयलेटमध्ये जाऊन त्यानं फाशी घेतली. त्यानं फाशी घेतली का त्याला फाशी दिली हे राज होतं आणि हे राजच राहून गेलं. आणि हाच आता काल परवाचा याच नवोदय शाळेचा प्रकार आहे. वैष्णवी पाटोळे ती 7वीच्या वर्गात शिकत होती. तिचं वय 12 वर्षाचं होतं आणि या मुलीने 50 रुपयाचा टावेल हातामध्ये घेऊन टॉयलेटमध्ये जाऊन या मुलीने फाशी घेतली.